असं म्हणतात चेहरा हा मनाचा आरसा असतो, पण प्रत्येक आरसा सत्य दाखवत नाही. नमस्कार मित्रांनो, आजच्या कर्मा टॉक्सच्या एपिसोडमध्ये मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. पूर्वी दारावर वासुदेव यायचा, जो चेहरा बघून भविष्य सांगायचा. पण काळानुसार ही प्रथा लोप पावत गेली. पण आजच्या काळात सुद्धा काही लोक अशी आहेत की जी आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कला याच्या अभ्यासाने काही लोकांचा फेस रिडिंग हे प्रोफेशनल कन्सल्टन्सी म्हणून करतात. म्हणूनच आजचा आपला विषय आहे फेस रिडिंग, आणि त्यासाठी आपण बोलवलंय फेस रिडिंग एक्सपर्ट अक्षय जोशी यांना. नमस्कार अक्षय सर. नमस्कार. मी आजच्या कर्मा टॉक्सच्या एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. MA लिटरेचर हा विषय शिकून सुद्धा फेस रिडिंग कडे वळावं असं तुम्हाला का वाटलं? सगळ्यात आधी मी असं सांगेन की मी एक श्रीकृष्ण भक्त आहे. श्रीकृष्णाची उपासना मी गेली अनेक वर्ष करतो. आमच्या चिपळूणमध्ये जिथे मी राहतो तिथे गोकुळाष्टमीचा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. म्हणजे चिपळूणात गोकुळाष्टमी बघावी तर आमच्या भागातली म्हणजे पाक भागातली असं म्हणतात. तर त्याची पोथी वाचनाचा कार्यक्रम कृष्ण जन्माच्या दिवशी होतो. तर पोथी ऐकत असताना शक्यतो लहान वयापासून आम्ही काय ऐकत नव्हतो, परंतु इंटरेस्टिंग विषय त्याच्यात असा होता की श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेला त्याचं सामुद्रिकाचं वर्णन सांगितलं जाईल की श्रीकृष्णाचा रंग कसा होता, श्रीकृष्ण नाकानी कसा होता, त्याचे डोळे कसे होते, त्याचं कपाळ कसं होतं, ही सगळी वर्णनं सामुद्रिकात सांगितली गेलेली होती. तर त्यामुळे मलाही एक क्युरिओसिटी लागली की अरे माझ्या तर चेहऱ्यावर असं काही नसेल ना, माझ्या तर अंगात असं काही नसेल ना, माझ्याही डोळ्यात असं काही नसेल ना. त्यामुळे मी थोडं त्याचं वाचन करायला सुरुवात केली की हे सामुद्रिक शास्त्र नेमकं काय आहे. कारण माणसाचा अंदाज घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी या शिकाव्या लागतात. ह्या क्षेत्रात यायचं हे ठरलेलं होतं. म्हटलं आपण ह्या क्षेत्राचा अभ्यास करूया का. तर सामुद्रिकामध्ये मुखलक्षण शास्त्र ह्याचा अभ्यास मी करायला लागलो. ती वर्णनं समजून घ्यायला लागलो, लोकांशी बोलायला लागलो की अरे तुझ्या चेहऱ्यावरती असं दिसतंय, तुझ्या आयुष्यात हा काही घटक आहे का. तर लोक सांगायला लागले की हो आहे, किंवा लोकांना जसं ते रिलेट होऊ लागलं लोक माझ्याशी बोलू लागली. त्यातून हा अभ्यासही झाला, माझी क्युरिओसिटी तशी चांगली पूर्ण झाली आणि मी या क्षेत्रातही स्थिरावलो. त्यामुळे ह्या क्षेत्रात येण्यामागे श्रीकृष्ण ही एक फार मोठी मोटिवेशन माझी होती. पण फेस रिडिंग म्हणजे नक्की काय? हे शास्त्र आहे की कला आहे? आता हे शास्त्र आहे का कला आहे हे आपण नंतर बघूया, परंतु मी लौकिक अर्थाने फेस रिडिंगला आपण काय म्हणतो, माणसाचं भूतकाळ, भविष्यकाळ किंवा वर्तमान काळ ह्या गोष्टी समजून घ्यायचं हे माध्यम आहे. वस्तुनिष्ठ अभ्यासात माणसाची सांख्यिकी यामध्ये अभ्यासली जाते. म्हणजे पंच कर्मेंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच महाभूत आहेत, 6 विकार आहेत, रजसत्व तम असे 3 गुण आहेत, त्याची बुद्धी आणि त्याचं मन, ह्या 26 घटकांचा अभ्यास आधी शरीरशास्त्रामध्ये होतो. यासोबत त्या माणसाचं भविष्य, त्याचं एज्युकेशन, त्याचं प्रोफेशन, त्याचं रिलेशनशिप, त्या माणसाच्या नशिबात असणारे दोष म्हणजे त्याची स्ट्रेंथ आहे, त्याची विकनेस आहे, अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा थ्रेट्स आहेत म्हणजे त्याच्या आयुष्यात असणारे धोके आहेत, ह्या सगळ्याचा अभ्यास आपण फेस रिडिंग मध्ये करत असतो. तर हे वस्तुनिष्ठ उत्तर झालं. परंतु माझ्या गुरुजींनी ज्या वेळेला मला ही गोष्ट शिकवली त्यावेळेला मला त्यांनी एकच गोष्ट सांगितली, अक्षय 2 माणसं कधी एकमेकांना बघत नाहीत, 2 चेहरे कधी एकमेकांना बघत नाहीत, 2 एनर्जी एकमेकांना भेटतात, 2 एनर्जीज एकमेकांना भेटत असतात, 2 वाइब्स एकमेकांना भेटत असतात. तर अशा वाइब्स एकमेकांना भेटत असताना साधारणपणे ह्या जगाची मेकॅनिझम्स आहेत, त्यामध्ये हिलिंग मेकॅनिझम सुद्धा आहे. म्हणजे जसं डिफेन्स मेकॅनिझम आहे तसं हिलिंग मेकॅनिझम सुद्धा आहे. बरोबर. आपण हिलिंग या क्षेत्रात आहोत. आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतो की समोरचा माणूस किंवा समोरची एनर्जी एक तर स्वतःला हील करायला तरी येते, नाहीतर आपल्याला हिलिंग द्यायला तरी येते. बरोबर. आपण हिलिंग देत असताना त्या माणसाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी जे शास्त्र मी अवलंबतो त्या शास्त्राला मी फेस रिडिंग असं म्हणतो. बरोबर. असं म्हणतात मूल जन्माला येतं तेव्हा 7व्या 5व्या दिवशी त्याचं भविष्य लिहून जाते. पण लहान बाळ आणि मोठा माणूस याच्या चेहऱ्यांमध्ये फरक असतो. वयानुरूप चेहरा आपला बदलत जातो. बरोबर. पण मग तेच लिहिलेलं भविष्य कायमस्वरूपी आपल्या बरोबर राहतं का? ताई, हा अतिशय चांगला प्रश्न आहे. मी तुम्हाला एक सांगतो, आधी चेहऱ्याचं वर्गीकरण आपण समजून घेऊया की आम्हाला ते कसं दिसतं हे मी तुम्हाला नीट एक्सप्लेन करेन. आयुष्याची पहिली 14 वर्ष जी आहेत ती माणसाच्या कानावरती अभ्यासली जातात. त्या माणसाचा कान, त्याचे शेप्स किंवा त्याची जी पाळी आहे, म्हणजे पाळी म्हणजे हा भाग, हा नेमका कसा आहे, तो कानाला जोडला गेलेला आहे का, तो स्किनला जोडला गेलेला आहे का, ह्याच्यावरती त्याची पहिली 14 वर्ष अभ्यासली जातात. त्यानंतर 15 ते 30 हे त्याच्या कपाळावरती दिसतं. 30 ते 50 किंवा 55-60 पर्यंत त्याच्या गालावरती आपण अभ्यास करतो. आणि अप्पर लिप, हनवटी आणि जॉ लाईन हा जो भाग आहे तो उर्वरित आयुष्य दाखवतो. त्यामुळे साधारण त्या लहान मुलाचं जे काही भविष्य आहे ते दिसायला तिथून सुरुवात झालेली असते. त्यामुळे भविष्य असं फार बदलत नाही. सटवाई जे तुम्ही म्हटलात तसं ते काही बदलत नाही. बरोबर.
भविष्य म्हणजे सर्वसाधारणपणे लोकांना करिअर, लग्न, आरोग्य, बरोबर. संतती, वैवाहिक सौख्य या गोष्टींबद्दल उत्सुकता असते. मग या सगळ्या गोष्टी फेस रिडिंगद्वारे आपण सांगू शकतो. अर्थात. आता सुरुवात आपण अशी करूया की 8 बुद्धींचा त्यामध्ये अभ्यास होतो. सगळ्यात आधी त्या माणसाची स्थावर संपत्ती, कुटुंब ह्या गोष्टीला पहिल्यांदा अभ्यासलं जातं. त्या माणसाचं स्किल काय, त्या माणसाच्या आयुष्याचा पर्पज काय हे आपण दुसऱ्यांदा बघतो. त्यानंतर त्या माणसाचं एज्युकेशन कसं असेल, त्या माणसाचा फायनान्स कसा असेल, त्या माणसाच्या आयुष्यामध्ये अपॉर्च्युनिटीज कशा असतील, त्या माणसाची ऊर्जा कशी त्याला कामी लावता येईल, बरोबर. हा अभ्यास होतो. त्यानंतर त्याचं रिलेशनशिप कसं असेल, वैवाहिक जीवन कसं असेल, त्याच्या आवडीनिवडी कशा असतील त्या पाहिल्या जातात. आणि सगळ्यात नंतर अपॉर्च्युनिटी, त्या माणसाच्या आयुष्यात प्रोग्रेससाठी काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत ते यामध्ये आपण अभ्यासतो. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे ज्याला आपण थ्रेट म्हणूया, धोका म्हणूया, हो. ते निगेटिव्ह घटक त्या माणसाच्या चेहऱ्यात किती आहेत हे अभ्यासले जातात. आणि हे अभ्यास करत असतानाच त्या माणसाची पर्सनॅलिटी रिव्हील होते. त्यामुळे तुम्ही जे मला विचारलं की फेस रिडिंग मधनं नक्की हे आपल्याला समजतं का, तर हो, या सगळ्याच गोष्टी यामध्ये समजतात. बरोबर. आपल्या आजूबाजूला आपण बघतो बऱ्याच प्रकारचे चेहरे आपल्याला दिसतात. कोणाचा गोल असतो, कोणाचा ओव्हल असतो. मग अशा चेहऱ्याच्या शेपवरून पण काही गोष्टी ठरवता येतात का? हो, निश्चितच कळतात मॅडम. केवळ चेहऱ्याचा शेप असं नाही, चेहऱ्यावरचे जे फीचर्स आहेत ह्या प्रत्येक फीचरचा काही ना काहीतरी अर्थ आहे आणि ते सबशेप्स त्याचे आहेत. जसं मॅम तुम्ही म्हटलात की चेहऱ्याचे शेप, आता चेहऱ्याचे शेप आहेत 6. सगळ्यात आधी येतो ओबलॉंग शेप, म्हणजे जो उभट चेहरा आहे. तुम्ही आता एक ऑब्झर्वेशन करा, जी लोक ऍथलीट आहेत किंवा पोलीस खात्यात आहेत अशा लोकांचा चेहरा हा उभटच असतो. सरकारी क्षेत्रात काम करणारी लोक ही गोलाकार किंवा चौकोनी शेपची असतात. अशी लोक चाकोरीबद्ध आयुष्य जगणारी असतात. कन्स्ट्रक्शन आहेत, इमारती आहेत मोठ्या मोठ्या, किंवा मोठी मोठी जी व्यावसायिक क्षेत्र आहेत ह्यामध्ये हे 2 शेप आपल्याला जास्त दिसून येतात. बरोबर. त्यानंतर येतो त्रिकोणी शेप. त्रिकोणी शेपमध्ये 2 भाग असे असतात की ज्याचं फोरहेड मोठं आहे आणि हनवटी, चिक बोन्स हे लहान होत जात आहेत. म्हणजे त्रिकोण तयार होतो, चेहऱ्याचा एक असा त्रिकोण तयार होतो. हा झाला पहिला शेप. त्यानंतर गाल मोठे आहेत किंवा जॉ लाईनचा जो भाग आहे हा मोठा आहे आणि तिथून फोरहेड पर्यंत निमुळत होत जाते. त्याच्या खालोखाल चिक बोन्स आणि त्याच्या खालोखाल फोरहेड, आणि ही जी हेअर लाईन आहे ती अगदीच शून्य आहे. असा एक चेहरा आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर येतो डायमंड शेप. डायमंड शेपमध्ये त्या माणसाचे जे चिक बोन्स आहेत हे बाहेर असतात आणि त्यालाच पॅरलल बरोबर निमुळती होत जाणारी हेअर लाईन, आणि तशीच फोरहेड पासून खाली हनवटी ही एकाच शेपला आपल्याला दिसते. आता हा शेप एकतर पूर्णपणे ट्रँग्युलर असतो किंवा पूर्णपणे त्याला एक चौकोन किंवा कर्व हा फोरहेडला सुद्धा येतो आणि हनवटीला सुद्धा येतो. तर हे 2 सबपार्ट त्याच्यामध्ये झालेत. आता बरोबर. गोलाकार चेहऱ्याची लोक आपल्याला मेडिकलमध्ये सुद्धा मिळतात किंवा त्या स्वभावांची काही म्हणजे त्या माणसांची काही वेगवेगळी वैशिष्ट्ये सुद्धा त्यामध्ये आहेत. असं म्हणतात ज्याचं कपाळ मोठं त्याचं भाग्य चांगलं. हो, मग असंही काही असतं का? चेहऱ्याच्या प्रत्येक अवयवावरून त्याच्या काही लक्षणं ठरवता येतात का? येस, नक्कीच ठरवता येतात. आता तुम्ही जसं म्हटलात ना की त्या माणसाचं कपाळ मोठं म्हणजे त्याचं भाग्य मोठं, तर सगळ्यात आधी आपण समजून घेऊया, अशी लोक ही अट्रॅक्टिव्ह एनर्जीची असतात. ती लोकांना अट्रॅक्ट करू शकतात. त्यांच्यात कमांडिंग लिडरशिप असते की साधारणपणे समोरच्या माणसाला वर्चस्व कसं मिळवायचं, समोरच्या व्यक्तीवर वर्चस्व कसं मिळवायचं हे त्यांना कळतं. यांचा ड्रेसिंग सेन्स चांगला असतो आणि सगळ्यात महत्वाचं, कमर्शियली पैसा कुठे उपलब्ध आहे किंवा कुठे आपण पैसे वापरल्यावर त्यातनं आपल्याला भरघोस रिटर्न मिळतील ह्याचा बरोबर. सेन्स त्या लोकांना चांगला असतो किंवा ते बरोबर. त्याच गोष्टीला धरून असतात की मला पैसे कुठून मिळतील. त्यामुळे साधारणपणे तशा लोकांना तो सेन्स असतोच किंवा मोठं कपाळ आहे तिथे पैसा हा येतच असतो. परंतु त्या माणसाने एकदा का कर्ज काढलं, तो माणूस कर्जाच्या विळख्यात जर अडकला तर त्याचं आयुष्यभर 1 रुपयाचं जरी कर्ज असेल तर ते कंटिन्यू त्याच्या आयुष्यात चालत राहतं. तो कर्जातून मोकळा लवकर होत नाही किंवा त्या माणसाचे अडकलेले पैसे तर ते त्याला मिळत नाहीत. त्यामुळे ते भाग्यवान नाही म्हणता येणार, पण पैशाची आवक जावक त्या कपाळाची चालू राहते असं आपण म्हणूया. बरोबर. सर्वसाधारणपणे जेव्हा एखाद्याचं काम अडतं तेव्हा ती व्यक्ती ज्योतिषाकडे जाते आणि पत्रिका दाखवून भविष्य विचारते किंवा त्याचे उपाय विचारते. मग फेस रिडिंग मध्ये सुद्धा असे काही उपाय विचारता येतात का किंवा उपाय सांगता येतात का? येस, फेस रिडिंग मध्ये असे उपाय सांगता येतात. आता साधारणपणे माणूस आपल्याकडे येतो त्यावेळेला त्याचा प्रश्न समजून घेणं आणि त्याच्यावरती रेमेडी देणं एक सामान्य प्रोसेस आहे. फेस बरोबर. रिडिंग मध्ये आम्ही काय बघतो की कपाळ जे आहे आपलं की त्याच्यामध्ये शिक्षण आहे, इष्टदेव आहेत, त्याचे देव आहेत किंवा त्याचं भाग्य आहे, ह्याच्यात कुठे जर अडचण असेल तर ते आपल्याला कपाळावरती रिफ्लेक्ट होत असतं. बरोबर. त्यानंतर गालापासूनचा जो चिकबोन पासूनचा जो खालचा भाग आहे त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट,
त्या माणसाची मॅनिफेस्टेशन्स, त्या माणसाचं भौतिक आयुष्य, म्हणजे ज्यामध्ये फायनान्स आहे किंवा ज्यामध्ये आपण असं म्हणू शकतो ना मटेरियलिस्टिक लाईफमध्ये काही प्रॉब्लेम असतील, किंवा आपण असं म्हणूया ना त्या माणसाच्या ऊर्जेत नेमकं त्याची असलेली क्षमता किंवा त्याला ते नशीब साथ देतंय का, ते आपल्याला तिथे कळतं. त्या माणसाची प्रोग्रेस कुठे अडते ते आपल्याला बरोबर. तिथे कळतं. पण मग चेहऱ्याच्या प्रत्येक अवयवावरून पण आपण हे गोष्टी सांगू हो, शकतो. येस येस. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ना की चेहऱ्याचे सबपार्ट आहेत, कान आहेत, कपाळापासून बरोबर. वगैरे. बरोबर. तर पहिला जो भाग आहे ना अप्पर फोरहेड किंवा फोरहेडचा जो भाग आहे, इथपर्यंत त्या माणसाचं भविष्य, त्याची उन्नती, त्याच्या मागे बरोबर. असलेली देवांची ताकद किंवा ज्याला बरोबर. इष्टदेवाची जी आशीर्वाद आहे असं म्हणतो, हो, ती गोष्ट त्यामध्ये येते. आता ह्याच्यामध्ये दोष कुठले असू शकतात, तर पितृदोष असू शकतो, बरोबर. किंवा पूर्वीपासून चालत आलेले जे उपचार होते किंवा एखादी परंपरा होती ती बंद पडल्याची गोष्ट आपल्याला त्यातून दिसते. कुलाचार जे म्हणतो कुलाचार आपण. आपण म्हणतो. बरोबर. किंवा एखाद्याच्या जन्मासाठी किंवा एका पर्टिक्युलर गोष्टीसाठी आपण नवस करत असतो हो, की मी देवाला माझं हो. हे पूर्ण झालं की मी बरोबर. देवाला XYZ गोष्ट देईन किंवा मी ही प्रथा परंपरा चालू ठेवेन. परंतु काळानुसार त्या प्रथा परंपरा बंद होत जातात, त्या माणसाकडनंही विसरल्या जातात. तर भाग्यात जर प्रॉब्लेम असेल, बरोबर. जर भाग्यात काही दोष असतील, तर ते आम्हाला तिथपर्यंत दिसतात. साधारण त्याच्या खालचा जो भाग आहे मटेरियलिस्टिक लाईफचा, म्हणजे रिअल लाईफचा जो भाग आहे, त्यामध्ये त्या माणसाची इन्व्हेस्टमेंट, त्याचं भौतिक आयुष्य आहे, त्याची हेल्थ आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्या आयुष्यात ग्रोथ आहे का नाही, ही गोष्ट आपल्याला तिथून कळत असते. त्या माणसाने कुठलं प्रोफेशन निवडलं पाहिजे किंवा कुठल्या प्रोफेशनमध्ये त्याने पैसे गुंतवले पाहिजेत किंवा त्याने आपला वेळ गुंतवला पाहिजे, ती गोष्ट आपण तिथे बघतो. कर्ज असेल, बुडालेले पैसे असतील, तर ह्याही गोष्टी आम्हाला गालावरतीच समजतात. त्याच्यानंतर येतो हनवटीचा, म्हणजे अप्पर लिप पासून खालचा हनवटीचा भाग. बरोबर. आता हनवटीच्या भागामध्ये आपल्याला त्या माणसाचं डिटर्मिनेशन, त्याची शारीरिक ऊर्जा, आणि आपण म्हणतो ना की माणूस एका क्षेत्रात काम करतो परंतु त्याच्या काही सुप्त इच्छा असतात. त्या सुप्त इच्छांना पाठबळ देणारं त्याचं देव त्याच्या पाठीशी आहे का, त्याचं नशीब त्याच्या पाठीशी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला हनवटीवरनं कळतात. त्यामुळे साधारण प्रश्न हा आरोग्य, फायनान्स आणि रिलेशनशिप ह्या तीनपैकी एकच असतो. शिक्षण किंवा व्यवसाय हे असे त्याचे उपप्रश्न असतातच. तर ते ओळखायला सोपं जातं. बरोबर. मग जसं पत्रिकेवरून एखाद्याचा स्वभाव किंवा त्याचं शिक्षण, करिअर, वैवाहिक सौख्य ह्या गोष्टी कळतात, तशाच त्या फेस रिडिंग मधून पण कळतात का? निश्चितच कळतात. म्हणजे माझी जी स्पेशालिटी आहे फोरहेडची स्पेशालिटी, तर मी तुम्हाला एक सांगतो की कुठल्या माणसाने कुठलं एज्युकेशन घेतलं पाहिजे हे नुसत्या फोरहेडवरून सुद्धा आम्हाला कळतं. बर. म्हणजे जर एखाद्याचं कपाळ निमुळत होत जातं, लहान असेल, निमुळत होत जात असेल, तर त्याला टीचिंगचं क्षेत्र लाभतं. ओके. अशी माणसं सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा सहजपणे काम करतात. ह्यांचं एक नशीब असं आहे की ते ज्या क्षेत्रामध्ये राहतील, सपोज ते टीचिंग क्षेत्रामध्ये आहेत, तर ते परमनंट होण्याचे किंवा त्यामध्येच त्यांची उन्नती होण्याचे चान्सेस जास्त असतात. जर दुसरं आपण बघितलं कर्व कपाळचं, म्हणजे अर्धचंद्राकृती कर्व कपाळ असतं, अशा प्रकारची लोकही फायनान्शियल क्षेत्रामध्ये लवकर यश मिळवतात. ते फायनान्शियली फार कमी वयात अवेअर होतात, त्यांना फायनान्सची जी जाणीव आहे ती फार कमी वयात होते. यामुळे काय होतं की त्या लोकांनी जर फायनान्स, अर्थशास्त्र किंवा स्वतंत्र व्यवसाय जरी करायचं ठरवलं तरी त्यांना त्यामध्ये यश मिळतं. परंतु यामध्ये काही दोष सुद्धा असतात. म्हणजे जसं आपण म्हटलं, फायनान्शियल अवेअरनेस जरी असेल तरी त्यांनी स्वतः केलेली इन्व्हेस्टमेंट ही त्यांना कधी लाभत नाही. बरोबर. कर्व कपाळ ज्यांचं आहे त्यांची स्वतः केलेली इन्व्हेस्टमेंट कधी त्यांना लाभलेली नाही. बरोबर. याच्यानंतर आपण येऊया की मोठं कपाळ जे आता आपण मेन्शन हो. केलं, त्याचं आपण उदाहरण दिलेलंच आहे, परंतु त्यामध्येही दुसऱ्या प्रकारचं कपाळ आहे. बर. केवळ मोठं कपाळ असं नाहीये, मोठ्या बरं. कपाळात त्याची हेअरलाईन कर्व आहे की अच्छा. समान आहे, हाही अभ्यास आपल्याला करावा लागतो. जो कर्व कपाळाचा माणूस आहे तो जर बाजारामध्ये गेला तर साधारणपणे हा आता तुम्ही म्हणताय ना तर द्या, अशा प्रकारचा असतो. आणि जो ओपन हेअरलाईनचा जो माणूस असतो ना, तो तुम्ही त्याला ब्रँडेडच गोष्टी द्यायच्या, तो बरोबर. ब्रँडेड खरेदीसाठीच जाणार, तो ब्रँडेड शिवाय कुठलीच गोष्ट स्वीकारत नाही. किंवा आता आपण म्हणूया ना की एक डस्टर प्रकारचं कपाळ, म्हणजे जे माझं कपाळ आहे बर. अशा प्रकारचं कपाळ, जे उंचीने छोट आहे परंतु हेअरलाईन त्याची व्यवस्थित भरलेली आहे. हे झालं शनीचं कपाळ. म्हणजे ह्या कपाळाच्या मागे आयुष्यभर शनी लागलेला असतो. तुम्ही संघर्ष करा, तुमच्यात आंतरिक शक्ती प्रचंड आहे, तुम्ही फक्त संघर्ष करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. त्यामुळे साधारण ह्या कपाळाचं एक वैशिष्ट्य आहे की लोकांच्या आयुष्यात फ्लो मध्ये गोष्टी होतात की त्यांनी ठरवलं ना की बाबा 25 पर्यंत शिक्षण नोकरी करायची, 30ला लग्न करायचं, 35ला मुलं बाळ जन्माला घालायची. यांच्या आयुष्यात ते नसतं. हे जोपर्यंत त्याला एफर्ट्स घेत नाहीत, हे जोपर्यंत त्याला पूर्ण प्राधान्य देत नाहीत, तोपर्यंत त्या गोष्टी त्यांच्या आयुष्यात येत नाहीत. त्यामुळे संधीची उपलब्धता यांच्या आयुष्यात फार कमी असते.
परंतु तुम्ही त्यांची एनर्जी जर पाहिली, तुम्ही त्यांना रात्रभर कामाला लावा आणि सकाळी परत कामाला बोलवा, ते येऊन तेवढ्याच ताकदीने काम करतील. त्यामुळे तो चेहरा झाला शनीचा. ह्यानंतर एक असं कपाळ येतं ना की लांब त्याची हेअरलाईन आहे परंतु उंची छोटी आहे. तुम्ही बरोबर. इंजिनिअरिंग क्षेत्रातली मुलं बघितलीत किंवा तंत्र किंवा सहाय्यक म्हणून जी लोक असतात, तांत्रिक कामं करणारी लोक, ह्यांची कपाळ उंचीनी छोटी परंतु हेअरलाईन मोठी असते. ही लोक अशी कोणात गुंतणार वगैरे नाहीत, स्थितप्रज्ञ लोक असतात, चाललंय ते चालू दे म्हणतात, परंतु ते ज्या क्षेत्रात डोकं चालवतात त्यात त्यांना नक्की यश मिळतं. म्हणजे अशा लोकांना सोबत घेतलं तर तुमच्या आयुष्यात यश हे नक्कीच आहे असं आपण म्हणतो. म्हणजे साधारण कपाळावरून एवढ्या सगळ्या गोष्टी कळत असतात. त्यामुळे एज्युकेशन तर कळतच. आपल्याकडे आयुष्यात एक महत्वाचा विषय असतो ते म्हणजे वैवाहिक सौख्य. हो. मग जेव्हा माणूस लग्नाच्या वयात येतो त्यावेळेला तो म्हणजे त्याच्या घरचे भविष्य बघायला जातात किंवा कुंडली मॅच मेकिंग हो, करतात. नक्कीच. पण मग फेस रिडिंगद्वारे आपण ह्या गोष्टी जाणून घेऊ शकतो का की आपला होणारा जो पार्टनर आहे तर त्याच्याबद्दलच्या आर्थिक असतील, मानसिक, शारीरिक या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे जसं आपण मॅच मेकिंग करतो तसं बरोबर. फेस रिडिंगद्वारे पण मॅच मेकिंग करू शकतो? हा, निश्चितच. कारण फेस रिडिंग मध्ये आम्ही एक साधारण कॅल्क्युलेशन केलेलं असतं. जो उभट चेहऱ्याचा व्यक्ती आहे त्याला डायमंड शेपची मुलगी चालणार नाही. हे आम्ही अच्छा. त्याला स्पष्ट सांगून ठेवतो की बाबा रे, तू अशी मुलगी करू नको. कारण दोघांचे टँट्रम जे म्हणतो, म्हणजे ज्या गोष्टीत विजोडता आहे तो म्हणजे कॉमन राग आहे. बरोबर ह्या दोन्ही लोकांमध्ये रागाचा पॅटर्न असतोच, ते भांडकुदळ असतात. बरोबर. त्यामुळे ते जर एका घरात राहतील तर संघर्ष हा निश्चितच झालेला आहे. त्यामुळे शक्यतो आम्ही सांगतो की बाबा तुझं कपाळ असे, तिचं कपाळ असे, जाऊ नकोस पुढे. बरोबर. माणसाला सगळ्यात जास्त प्रिय गोष्ट काय असेल तर ती पैसा आहे. बरोबर. मग माणसाला आपण त्याच्या चेहऱ्यावरून या गोष्टी सांगू शकतो का की त्यांनी कोणत्या क्षेत्रात करिअर करावं किंवा कोणत्या माध्यमातून पैसा कमवावा, या गोष्टी फेस रिडिंगद्वारे आपण सांगू शकतो? निश्चित. माझी जी स्पेशालिटी आहे ते मी फोरहेड रीडर म्हणून आता मी सध्या अभ्यास सुरू केला होता. माझं त्यात ऍडव्हान्सही शिक्षण झालेलं आहे. तर फोरहेड नुसार आम्ही शिक्षण कुठल्या क्षेत्रात घ्या, नोकरी कुठल्या क्षेत्रात करा, ह्याचा बरोबर. साधारण आम्ही अंदाज देत असतो. म्हणजे त्या व्यक्तीने सरकारी नोकरी करावी का प्रायव्हेट नोकरी yes, करावी yes. हेही आपण सांगू शकतो. त्यांनी व्यवसाय कसा करावा किंवा कुठला व्यवसाय त्यांनी निवडावा तेही सांगतो. सगळ्यात महत्वाचं आधी आपण एक गोष्ट समजून घेऊया की कपाळाचे जे शेप्स आहेत त्यानुसार आपण एज्युकेशनचं एक ठरवू शकतो. बरोबर. म्हणजे जे ट्रँग्युलर शेप म्हणतो, म्हणजे निमुळत होत जाणारं कपाळ आहे. जर फिमेल असतील ना त्या मुली, तर त्या नर्सिंगमध्ये, मेडिकलमध्ये, ओके. टीचिंगमध्ये नक्कीच यशस्वी होतात. त्यांनी या 3 क्षेत्रात जर काम केलं तर त्या नक्कीच त्यामध्ये यशस्वी होतात. बरोबर. किंवा जर कर्व कपाळ आपण म्हणूया की ज्याचं कपाळ हेअरलाईन कर्व आहे, अशी Okay. लोक फायनान्शियल खूप लवकर अवेअर होतात. ओके. त्यांना फायनान्शियल सेन्स चांगला असतो. त्यामुळे अर्थशास्त्र असेल किंवा स्वतंत्र व्यवसाय असेल, म्हणजे कॉमर्स किंवा स्वतःच्या व्यवसायाची जी क्षेत्र आहेत ती त्यांना नक्कीच लाभदायक ठरतात. याच्यानंतर जे छोटं कपाळ म्हणतोय मी की अतिशय छोटं असतं उंचीला परंतु हेअरलाईन व्यवस्थित मोठी असते, ही लोक सायन्स, टेक्नॉलॉजी आणि आर्ट्स ह्या 3 गोष्टींमध्ये काम करू शकतात. त्या लोकांनी जर ठरवलं की मला ह्या क्षेत्रात काम करायचं आणि त्यात ते स्थितप्रज्ञासारखे राहिले, मी जन्मभर ह्याच क्षेत्रात काम करेन, तर त्यांना त्या क्षेत्रात मोठं यश मिळतं. तुम्ही IT मध्ये बघा की जी पुरुष मंडळी आहेत त्यांची कपाळ थोडी उंचीनी छोटी आहेत, किंवा जी तांत्रिक सहाय्य करतात लॅबमध्ये असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी लोक तांत्रिक सहाय्यक म्हणून असतात त्यांची कपाळ थोडी उंचीनी छोटी असतात. आणि ही लोक स्थितप्रज्ञ राहिली जर त्या क्षेत्रात तर त्यांना भव्य यश मिळतं. आता मगाचा जो आपला प्रश्न होता की मोठं फोरहेड, बरोबर. मोठं फोरहेड फक्त एक प्रकारचं नाही, ते 2 प्रकारचे. ओके. मोठ्या फोरहेडची हेअरलाईन एक पूर्ण ओपन असते आणि एक कर्व कपाळाची असते, म्हणजे बरोबर. पूर्ण अर्धचंद्राकृती असतं. बरोबर. तुम्ही पोलीस खात्यातली लोक बघा, ती बरोबर. तशा प्रकारची असतात, किंवा ते अतिशय स्पष्ट आणि बेधडक कपाळाची लोक असतात ती, आणि बरोबर. पूर्ण रिसर्च वगैरे करणारा त्यांचा स्वभाव असतो. मोठ्या फोरहेडमध्ये जर त्यांचं कपाळ कर्व असेल तर सरकारी क्षेत्रात त्यांना यश हे नक्कीच मिळतं. त्यांनी सरकारी क्षेत्र, CA सारख्या ज्या परीक्षा असतात की ज्या एकदा दिल्यावरती आयुष्य बदलू शकतं, बरोबर. किंवा ND असेल किंवा आर्मी SSB असतील, पोलिसिंग बरोबर. असेल, असे जे इंटरव्ह्यूज असणारी क्षेत्र आहेत त्यामध्ये ह्या लोकांनी नक्कीच प्रयत्न करावेत. स्वतःचा जर व्यवसाय त्यांना करायचा असेल तर मात्र एक आहे की कंजूसी सोडावी त्यांनी, कारण ही लोक प्रचंड बरोबर. कंजूस असतात. बरोबर. मी तुम्हाला एक सांगू का ताई, आम्ही दुकानदारांशी ज्या वेळेला चर्चा करतो की बरोबर. कसे गिराईक तुझ्याकडे येत असतील, तर एक रॅन्डम चर्चा मी तुम्हाला सांगतो त्यातली, की जर एखादं ट्रँग्युलर कपाळाचं पर्सनॅलिटी तुमच्याकडे, एखादी ट्रँग्युलर कपाळाची व्यक्ती तुमच्याकडे आली, बर. तर तुम्ही त्याला 1000 रुपयाच्या 5 गोष्टी दाखवू नका. तुम्ही त्याला 100 रुपयाच्या 10 गोष्टी दाखवा. ओके. 200 रुपयाच्या त्याला 5 गोष्टी दाखवा. तो ब्रँडेड नाही, तो खरेदीसाठी आलाय. ओके. त्याला तुम्ही
होलसेल मध्ये किंवा आपण म्हणूया ना की कमी पैशात कमी जास्त पैशात जास्त गोष्टी दे गोष्टी म्हणतो हव्यात. आपण. तर त्या त्यांना दाखवा. बरोबर. जे कर कपाळाची लोक आहेत ती मुळात खरेदीसाठी का जातात हेच कळत नाही. कारण त्यांना खरेदी करायची फार इच्छाच नसते, की अच्छा. ओके हे इथे एवढी किंमत कशी, त्या दुकानात तेवढी. ही खाजगी जी आहे ना ती त्या कपाळाच्या लोकांची असते. असते. आता जसं माझं कपाळ आहे, ज्याला आपण म्हणूया शनीचं कपाळ आपण वर्णन केलंय, तर अशा कपाळाची जी लोक आहेत ती साधारण 2 गोष्टी खरेदी करायला गेलोय तर 2च घ्यायच्या. अरे वा, Okay. आवाक्यात आहेत, घेतल्या, निघालो. बरोबर. जो मोठ्या कपाळाचा व्यक्ती आहे, त्याचं कपाळ फार भव्य आहे आणि ओपन हेअरलाईन आहे, त्याला ब्रँडेडच गोष्टी दाखवायच्या. बरोबर. तो 1000च्या 5 गोष्टी खरेदी करणार नाहीये, तो 5000ची एकच गोष्ट खरेदी करणार आहे. बरोबर. त्यामुळे त्याला ब्रँडेड गोष्टीच दाखवायच्या. बरोबर. आणि जो माणूस करो कपाळाचा आणि मोठं फोरहेड असणार आहे, बरोबर. आता तुम्ही म्हणताय ना एवढे, तर घ्या. बरोबर. ही जी वृत्ती आहे ना ती त्या कपाळामध्ये वृत्ती आपल्याला दिसते. त्यामुळे बरोबर. फायनान्स आणि फायनान्शियल अवेअरनेस कपाळांवरनं आम्हाला लगेच कळतो. बरोबर. त्यामुळे साधारण कुठे प्रॉब्लेम झालेला असेल हे त्याच्या स्वभावामध्ये आम्हाला कळतं, की कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम बरोबर. तुझ्या फायनान्सवर झालाय ही गोष्ट आम्हाला कळते. तुम्ही आता जसं करिअर बद्दल म्हणालात, तर तसं आपल्याला विद्यार्थी दशेतली जी मुलं आहेत तर त्यांच्यासाठी हे उपयोगी ठरू शकेल का? म्हणजे वेगवेगळे प्रयोग न करता, म्हणजे या परीक्षा दे त्या परीक्षा दे हे न करता, त्यांना जर आधीच कळालं की मी कुठे जाऊन मला यश आहे, हो. तर ते आधीच जर त्यांना तो मार्ग क्लिअर झाला तर त्यांच्यासाठी ते सोपं होईल असं वाटतं का? हो, निश्चितच सोपं होईल. कारण आता काय झालंय की लोक ज्योतिषांकडे मुलाला कुठे पाठवायचं म्हणून येतात. बरोबर. कल चाचणी हा त्याच्यातला मुख्य अभ्यासक्रम आहे. बरोबर. लहान मुलांची कल चाचणी झाली पाहिजे आणि ह्या मताचा मी सुद्धा आहे. तुम्ही बरोबर. आमच्याकडनं 20% गाईडलाईन घ्या. हो. मी स्पष्टच सांगतो, मी ज्योतिषी असलो, माझा व्यवसाय जरी हा असला तरी त्या मुलाचं भविष्य कधी उद्ध्वस्त होऊ नये. हो. त्यामुळे साधारणपणे तुम्ही आमच्याकडनं कल चाचणी करून जा. उत्तरं तुम्हाला एक गाईडलाईन मध्ये मिळतील. बरोबर. आपल्या मुलाला हा दिसतोय का, आपल्या मुलामध्ये हा घटक आपल्याला दिसतोय का, हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. बरोबर. त्यामुळे साधारणपणे त्या माणसाच्या चरित्रात, त्या मुलाच्या कपाळात आम्हाला काही गोष्टी दिसतात. जर ते कर कपाळ असेल ना तर त्याला फायनान्समध्येच किंवा कॉमर्समध्येच पाठवायचंय. बरोबर. ज्याचं कपाळ छोटं असेल, अगदी लहानसं कपाळ असेल, तर तो सायन्समध्ये नक्की काम करतो. बरोबर. किंवा आपण असं म्हणूया ना की आता जसं माझं कपाळ आहे, डस्टर प्रकारचं ते कपाळ आहे, की वरती हेअरलाईन जराशी हो. ओपन आहे, हो. अशा क्षेत्रातल्या लोकांनी मॅनेजमेंटमध्ये काम करावं. त्यांनी Okay. मॅनेजमेंटची डिग्री घेतली पाहिजे. बरोबर. तर ह्याच्यानंतर येईल मोठं कपाळ. बरोबर. आणि साधारण ती लोक बिझनेस करणार आहेत, गव्हर्नमेंट जॉब करणार आहेत, हे बरोबर. त्यांच्या डोक्यामध्ये आलेलंच असतं. तसं जर आलेलं असेल तर 12वी पर्यंत शिक्षण वेगळं घ्यावं किंवा बरोबर. गव्हर्नमेंटचीच तयारी ही फार आधीपासून त्याच्या कुटुंबियांनी करून करायला घ्यावी हवी. त्याच्याकडून. बरोबर. जर ते कर्व कपाळाचं असेल तर साधारणपणे तो स्वतंत्र व्यवसाय करणार आहे, तो आयुष्यात स्वातंत्र्य जपणार आहे, किंवा असं असू शकतं की ते काउन्सिलिंग किंवा कन्सल्टिंग, वकिलीचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र तुम्हाला लागू पडूच शकतं. त्यामुळे साधारण आम्हाला तो अंदाज असतो की ह्या मुलाला कुठल्या क्षेत्रात यश मिळेल त्याचे बरोबर. आम्ही पॅरामीटर्स ठरवलेले असतात. एखाद्या सुंदर चेहऱ्याचं, विशेष करून मुलीच्या चेहऱ्याचं वर्णन करताना तिच्या एखाद्या तिळावरनं आपण खूप तिच्या सौंदर्याची व्याख्या करतो. पण मग त्या तिळाला सुद्धा काही महत्व असतं का? किंवा चेहऱ्यावरती आढळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं काही महत्व असतं का? तिळाला तर महत्व असतंच. मुळात तिळावरनं की मोल जो असतो तो स्टडी करून त्यावरनं भविष्य सांगणारी सुद्धा एक वेगळी कला आहे. ओके. म्हणजे आता आम्ही बघितलेल्या कलांमध्ये एक ग्रीक फिलॉसॉफर होता, त्यांनी नोसोलॉजी तयार केली होती. ओके. म्हणजे नाकानुसार, नाकाच्या शेपनुसार शेपनुसार. हा त्यांनी माणसाचं भविष्य कसं असेल किंवा त्या माणसाचा स्वभाव कसा असेल बरोबर. हे सांगणारं एक काय म्हणूया एक थिअरी तयार केली होती. बरोबर. आणि ही थिअरी त्यांनी आर्टमध्ये, तिथल्या कल्चर, लिटरेचरमध्ये आणि ह्याच्यापेक्षाही वरचढ म्हणजे तिथल्या सोशल सिक्युरिटीसाठी वापरली होती. ओके. आणि आता त्यांचं नाव मला वाटतं जॉनी लॅवेटर असे ते व्यक्ती होते आणि त्यांनी ही गोष्ट केलेली होती. नोसोलॉजी त्यांनी डेव्हलप केलेली होती. आणि त्यामुळे अशा गोष्टी आहेत ना, म्हणजे रेषा ज्या आपण म्हणतो, आता कपाळाला सुद्धा आपल्या आयब्रोजच्या इथे रेषा असतात. ओके. म्हणजे आता काही जणांच्या उजव्या बाजूला एक रेषा असते, काहींच्या डाव्या बाजूला असते, काही जणांच्या दोन्ही बाजूला रेषा असते आणि एक मध्ये रेषा असते, बरोबर, Okay. आज्ञाचक्रापासून वरती जाणारी. ओके. अशा 4 प्रकारच्या रेषा आहेत की ज्यांची डाव्या बाजूला रेषा आहे त्यांचे पैसे अडकण्याचं, त्यांच्या लाईफमध्ये त्यांचे पैसे बऱ्याच ठिकाणी अडकतात. ओके. त्यांच्याकडे इंट्युशन पॉवर जी असते ती सुपर असते. ओके. म्हणजे ज्यांच्या डाव्या आयब्रोज वरती आहे त्याचे इंट्युशन्स अशा असतात की आज जर माझ्या नातेवाईकाबद्दल, माझ्या एखाद्या मित्राबद्दल काही अपघाती घडणार असेल, काही निगेटिव्ह Okay. घडणार असेल, त्यांचे हार्टबीट लगेच अप व्हायला लागतात किंवा त्यांना तो सेन्स आलेला असतो. एखादी व्यक्ती जाताना त्यांना तो सेन्स आलेला असतो. बरोबर. तर डाव्या आयब्रोजला एक असं म्हणता येईल की ते इंट्युटिव्ह पॉवरचं एक लक्षण आहे. उजव्या बाजूला ज्यांच्या अशी रेषा असते, तर उजव्या बाजूला रेषा असणारी
ही लोक अशी आहेत की ज्यांना संधी लाभत नाहीत. अच्छा. म्हणजे जर त्यांनी एखादी संधी मिळवली जरी तरी त्याचा पूर्ण लाभ त्यांना होत नाही. म्हणजे 100 रुपयाचं काम करा, 50 रुपये घरी घेऊन जा, बरोबर. अशा प्रकारची रिॲक्शन त्यांच्या आयुष्यामध्ये येते. बरोबर. तर ती रेषा बरेचदा चांगली पण म्हटली जाते आणि वाईट सुद्धा म्हटली जाते. ही लोक खूप स्पष्ट वक्ता असतात. म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावरती अशी एक उजवी भुवईच्या इथे एक रेष दिसेल, ही लोक स्पष्ट वक्ता आहेत. बरोबर. तुझ्या चांगल्यासाठी मी जास्तीत जास्त तुझ्याबद्दल वाईट बोलू शकतो, हे स्किल त्यांना हो. जमतं. त्यामुळे ते कधी मुफट जरी असले ना तरी ते मनाने खूप निर्मळ असतात, निर्मळ. सरळ मार्गी ती लोक असतात. बरोबर. आता ज्या मध्या रेषा आहेत, ही अशी जी एक मध्ये रेषा आहे, ह्यांच्या बाबतीत आयुष्यात कमीत कमी एकदा तरी चोरी घडलेली असते. ह्यांच्या नशिबात चोरीचा इन्सिडेंट असतो. आत्मप्रौढी प्रचंड असते. मी म्हणजे कोणीतरी वजनदार व्यक्ती, असा एक त्यांच्या मनामध्ये भाव असतोच. त्यामुळे शक्यतो अशी रेषा असू नये कोणाची, असं मला वाटतं. यानंतर दोन्ही बाजूला ज्या रेषा असतात त्यांचं पहिलं लक्षण हेच आहे की त्यांच्या आवडत्या क्षेत्रात त्यांना कधी काम करता येत नाही. अच्छा. त्यांचं जे आवडीचं क्षेत्र असेल ना त्यात त्यांना कधीच काम करता येणार नाही. परंतु असं असतं की ते ज्या ठिकाणी जातील बरोबर. तिथे ते चांगलं काम करतील. मग अगदी तिथे लाथ मारेन तर पाणी काढेल, पाणी काढेल. ही कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये असते. तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी आता उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगितलं, बऱ्याच पॉलिटिशियन लोकांच्या चेहऱ्यावर हा आपल्याला दिसतो की त्यांच्या दिसतो. दोन्ही रेषा झालेल्या आहेत व्यवस्थित. अच्छा. आणि जर तुम्ही त्यांना पर्सनली आयुष्यात विचारलं की तुम्हाला काय व्हायचं होतं, तर त्यांची उत्तरे वेगळी ठरलेली असतात. बरोबर. तर त्या अशा रेषांचा किंवा अशा तिळाचा सुद्धा, हे तीळ नक्की चेहऱ्यावर कुठे आहे हो. याच्यावरूनही कळतं. म्हणजे जर इथे असेल तर शारीरिक दृष्ट्या नजर बाधा होऊ शकते. त्याला प्रिव्हेन्शन म्हणजे तो एक सेन्सिटिव्ह पॉईंट म्हणून आम्ही अभ्यासतो. ओके. त्याला एक सेन्सिटिव्ह पॉईंट, किंवा बरोबर. जर तुमच्या गालावर असेल तर कुठेतरी मटेरियलिस्टिक लाईफमध्ये प्रॉब्लेम येणार आहेत, बरोबर. किंवा हनवटीवर असेल तर रिलेशनशिपमध्ये इश्यूज येणार आहेत. बरोबर. तर अशा दृष्टीने आम्ही थोडं निगेटिव्ह आणि काही गोष्टी पॉझिटिव्ह अशा प्रकारे त्याचा अभ्यास करतो. चेहऱ्यावरचा तीळ सुंदर आपण जे म्हणतो, पण तो निगेटिव्ह सुद्धा मार्क देऊन असूच जातो. शकतो, नक्कीच असतो तो, कारण ती गोष्ट खूप सेन्सिटिव्ह आहे. बरोबर. चेहऱ्याचा एकूण स्किन किंवा जो काही आपल्या चेहऱ्याचा रंग आहे त्याच्यात थोडासा बदल होऊन एक नवीन काहीतरी त्यात तयार होतं. बरोबर. त्यामुळे तो सेन्सिटिव्ह घटक आहे अभ्यासाचा. की तर मला एक गोष्ट अशी विचारायची होती की हे भविष्य किंवा ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, पण सगळ्यात जास्त माणसाला भीती असते काहीतरी वाईट घडण्याची, किंवा स्वतःच्या आयुष्यात काही अपघात किंवा चुकीच्या गोष्टी घडण्याची. एक्झॅक्टली, भरपूर. तर त्या गोष्टी सुद्धा माणसाला कळू शकतात. निश्चितच कळतात. मी तुम्हाला म्हटलं ना, आपण 8 बुद्धींचा अभ्यास करतो. बरोबर. त्यात एक निगेटिव्ह जो घटक आहे तो त्या चेहऱ्यावरती अभ्यासावाच लागतो. जसं मी सुरुवातीला म्हटलं की उंचवट्या आणि नद्या, बरोबर. म्हणजे पर्वत आणि नद्या, की जिथे जिथे उंचवटा आहे तिथे तिथे एक शाश्वत यश दडलेलं आहे. बरोबर. आणि जिथे जिथे खड्डा आहे तिथे काही ना काहीतरी, माणूस खड्ड्यात जाणं जे म्हणतो आपण, हा, तो बरोबर. तसा भाग तिथे लिहिलेला आहे. किंवा कपाळावरती भेगा पडल्यात, नशीब फुटकं असं आपण फुटकं म्हणतो, तर तो भाग त्याच्यामध्ये आहे. तर त्या निगेटिव्ह एनर्जी स्टडी केल्या जातात. ओके. म्हणजे तुमच्या आयुष्यात कुठला आजार होऊ शकतो, तुमच्या आयुष्यात कुठला अपघात होऊ शकतो, तुमचे पैसे कसे वाया जाऊ शकतात, किंवा एक रॅन्डमली कुटुंबात कुठली अप्रिय घटना, ही आम्ही अभ्यासून सांगू शकतो. बरोबर. पण मग ज्या वेळेला माणसाला अशी भीती असते तेव्हा तो व्यक्ती जेव्हा एखाद्या कुंडली बघणाऱ्याकडे जातो, तर त्या ह्याच्यात 7.5 आणि ग्रहदशा ह्या गोष्टी महत्वाने बघितल्या जातात. बघितलं जातं. मग तशा आपल्याला फेस रिडिंग मधनं पण 7.5 त्या व्यक्तीला आहे की नाही, किंवा त्याची ग्रहदशा चांगली आहे का खराब आहे, या गोष्टी सुद्धा आपल्याला कळू शकतात. आता ग्रहदशेबद्दल जर आपण म्हटलं ना, की चेहऱ्याच्या शेपनुसार त्याचा ग्रह ठरलेला असतो. ओके. किंवा कपाळावर ग्रहाचं एक विशिष्ट अस्तित्व दिसतं. म्हणजे जसं आपण म्हणतो की गुरूचा ही व्यक्ती उंचवटा. या ग्रहाच्या प्रभावाखाली आहे, एक्झॅक्टली. तसं. शनीचा उंचवटा असतो, ओके. सूर्याचा उंचवटा असतो, ओके. किंवा कपाळावरती अशा रेषा असतात. या बरं. प्रत्येक रेषेचं एक महत्व असतं, त्या ग्रहाचं तिथे एक अस्तित्व असतं. ओके. साधारण तिथे जर कुठे एक रेषा दुभंगत असेल, किंवा तिथे हम्म. कुठे काळसरपणा आलेला असेल, निस्तेजता बरोबर. असेल, किंवा एखादा खड्डा असेल, तर ओके. आपल्याला ते कळतं की ह्या ग्रहाची ही दशा असू शकते तिथे. बर. पण मग हे जे सगळं आहे खड्डा, किंवा मग काही एखादं लागल्याने किंवा जखम झाल्याने सुद्धा ते येतात, हो. मग त्याही वेळेला त्या ग्रहाला बाधा होऊ शकते. नाही नाही, बिलकुल होत नाही. तसं काही कारण नाही. हनवटी हे आपण शारीरिक गोष्टींचं मापदंड आपण तो घेतलेला आहे. बरोबर. तो हनवटीवरती जर आम्हाला खड्डा दिसला तर ओके, आम्ही म्हणतो की कपाळावरती खड्डा नॅचरल आहे. तो ओके. हनवटीवर जर खड्डा नसेल तर ती जखम असू शकते, ओके. किंवा तो एक वेगळा घटक त्याच्यात असू शकतो. बरोबर. So आम्ही अभ्यास मग 7.5 किंवा ग्रहांची दशा याच्यासाठी त्या जातकाला फेस रिडिंगद्वारे उपाय सांगता येतात. निश्चितच सांगता येतात. कारण आपण कपाळावरती म्हणतो ना की उंचवटे आणि खड्डे, हा आपण जसं मेन्शन केलंय, तसं बरोबर. कपाळावरती आडव्या रेषा असतात.
आणि बरोबर तिथे प्रत्येक ग्रहाचं अस्तित्व असतं. की बरोबर सूर्याची रेषा, चंद्राची रेषा किंवा राहू केतू सारखे सुद्धा ग्रह तुम्हाला कपाळावर दिसतात. मंगळाचा उंचवटा असतो किंवा जसे हातावरती उंचवटे आहेत बरोबर. ना, तसे कपाळावरती आहेत. ते बरोबर राजयोगाचे असतात, घातयोगाचे असतात किंवा वेगवेगळे जे काही योग आहेत नशिबात त्याचे असतात. बरोबर त्यामुळे आम्हाला पाहून कळतं साधारण कुठल्या रेषेवरती प्रॉब्लेम आहे, तिथे कुठली रेषा दुभंगून जाते का, काळसरपणा आलाय का, काही खड्डा पडलाय का, बरोबर तर त्यानुसार आपण नैसर्गिक उपाय त्यांना देतो. बरोबर किंवा बरे जातकाला कधी खर्चात पाडू नये बरोबर आणि दुसरं जातकाला कधी घाबरवू नये. बरोबर मग जातक भीतीपोटीच आपल्याकडे आपल्याकडे येतो. आलेला असतो. तुम्ही जातकाला कन्व्हिन्स करणं की बाबा रे असा असा प्रॉब्लेम आहे, असा असा इम्पॅक्ट होऊ शकतो, हो. मग तू साधारण ही उपासना कर, XYZ उपासना तू कर, त्यातून बरोबर. तुझं भलं होईल. आता ह्याच्यामध्ये कसं आहे मॅडम की त्याची आत्मिक ऊर्जा डेव्हलप होणं आवश्यक आहे. हो त्या माणसाने आंतरिक स्फूर्ती मिळवणं आवश्यक आहे, त्याला तो आतून आवाज आला पाहिजे. बरोबर तर साधारण हे आवाज जे आहेत ना की ट्रँग्युलर शेप आहे, अष्टभुजा देवीची उपासना करावी, रामाची उपासना करावी, हनुमानाची उपासना करावी. हम्म. ज्याचा कर्व शेप आहे त्यांनी दत्तगुरु किंवा स्वामी समर्थ अशा यांची उपासना करावी. बरोबर ज्यांचं कपाळ आपल्यासारखं आहे म्हणजे ज्याला आपण डस्टर शेप म्हणतो, हो. शनीचं कपाळ, हो ह्या अशा लोकांनी श्री सुक्ताची उपासना जास्त करावी. बर हे जर श्री सुक्ताची उपासना केली, हनुमान चालिसेची म्हणजे रेग्युलर सातत्याने तुम्ही हो. हनुमान चालिसा म्हटलीत हो की तुमच्या आयुष्यात जे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे शनीमुळे निर्माण होणारे जे प्रॉब्लेम आहेत बरोबर ते कमी होऊन जातात. सातत्यात जो अभाव आहे बरोबर तो कमी होऊन जातो आणि फायनान्शियल सेटलमेंट थोडीफार बरोबर. तरी त्या जातकाच्या नशिबात येते. त्यामुळे उपाय देण्याआधी मूलभूत त्याची जी ऊर्जा आहे हो. ती जागी करणं आवश्यक असतं आणि हो. त्या दृष्टीने आपण उपाय देतो. बऱ्याचदा आपण बघतो की एखाद्या व्यक्तीचा चेहरा अचानक काळा पडतो किंवा काळे चट्टे येतात किंवा काही डाग नव्याने येतात. हम्म. मग त्याचा काय अर्थ असतो? आता ह्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह एनर्जीज किंवा निगेटिव्ह घटक जो बुद्धीचा आपण 8वा भाग स्टडी केला, ओके ज्यावेळेला माणसात नकारात्मकता वाढते त्यावेळेला साधारण चेहऱ्यावरती म्हणजे तोंड काळं केलं हो किंवा तो माणूस निस्तेज दिसतोय, ओके आज तुझ्याकडे बघितल्यावर मला डाऊन फील झालं किंवा आज ओके. तू डाऊन दिसतोयस, ओके ह्या ज्या लौकिक अर्थाने ज्या टर्म्स वापरल्या जातात हो. नेमका ह्याच्यामध्ये नजर दोष, निगेटिव्ह एनर्जीज ह्याचा प्रभाव असतो. परंतु हा प्रभाव जो आहे हा बरेचदा ज्याला तंत्रविद्या वगैरे आपण म्हणतो हो त्याच्याही माध्यमातून केला जातो आणि 90% हा माणसाच्या स्वतःच्या स्वभावांमुळे केला जातो. जसं या जगात पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत, सकारात्मक ऊर्जा आहेत, तशा काही नकारात्मक ऊर्जा सुद्धा आहेत किंवा ओके. ऊर्जा आहेत त्याचा वापर नकारात्मक अँगलनी केला जातो. बरोबर त्यामुळे होतं कसं की साधारण चेहरा कुठे काळा पडलाय, हम्म. आज्ञाचक्र निस्तेज असेल, ओके आज्ञाचक्रावर किंवा कपाळाचा इकडचा भाग आहे, इकडचा भाग आहे, असे 2-3 भाग आहेत चेहऱ्यावर. ओके इथे जर काळपटपणा आलेला असला की प्रोग्रेस थांबल्याची लक्षणं असतात. ओके की कालपर्यंत यार मी खूप चांगला चाललो होतो आणि आज अचानक माझ्या आयुष्यात काही बदल झालेत की जे निगेटिव्ह दृष्टीने जात आहेत. बरोबर तर त्या जातकाचा आपल्याला पूर्ण अभ्यास करावा लागतो. म्हणजे त्याची ओके. फॅमिली किंवा त्याच्या आत्ता आजूबाजूला आयुष्यात घडणाऱ्या घटना व्यवस्थित अभ्यास करावा लागतो. त्याचा घटनाक्रम जोडून घ्यावा लागतो की बरोबर. तुझ्या आयुष्यात आत्ता ही घटना झाली होती का, तुझ्या हम्म. मागच्या पिढीत काही असं घडलेलं होतं का, ते पुढे चालत आलंय का, किंवा आता तू कुठल्या रॅन्डम ठिकाणी गेला होतास का. बरोबर कारण अशा काही निगेटिव्ह एनर्जीचा त्रास माणसाला होतो. हे आपण ओके. कितीही नाही म्हटलं तरी अशा ऊर्जा अस्तित्वात आहेत. परंतु ह्याचे सुद्धा उपाय आहेत ना हे नॅचरल आहेत, ओके म्हणजे सोपे उपाय आहेत. मी एक बरोबर. जनरली तुम्हाला सांगतो, अभ्यास करत असताना कुठली गोष्ट आधी बघावी की सुसायडल थॉट हा एक आपण कन्सेप्ट घेऊया. आता बर सुसायडल थॉट हे इंडिव्हिज्युअल नाहीये, ओके म्हणजे तो एक इंडिव्हिज्युअल घटक नाहीये. त्यामागे आजारपण अंगावर निघणं, ओके त्याच्यात डिप्रेशन येणं, हो स्लीप डिसऑर्डर्स आहेत किंवा हो. त्या माणसात आंतरिक स्फूर्ती नाहीये, हो ह्या अशा बऱ्याच बरोबर. गोष्टी येतात. साधारण एक काळी रेषा जाते आपल्या नाकावरून, ओके डार्क काळी रेषा, हो. तर तो माणूस एकतर आजावर अंगावर काढणारा असतो हो. किंवा मग तो दीर्घकाल एकाच स्टेजमध्ये अडकलेला असतो. हो लाईफमध्ये एक त्याचा पॅटर्न असतो की तो स्टक पॅटर्न असतो. हो मी बराच काळ स्टक होतो आणि त्यातून जे निगेटिव्ह थॉट्स तयार होतात हम्म. ते डिप्रेशन किंवा मग बरोबर. सुसायडल थॉट्स कडे जातात. बरोबर तर निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती अगदी इथपर्यंत काम करते ओके की होत्याचं नव्हतं करण्याची ताकद बरोबर. त्या ऊर्जेमध्ये आहे. हम्म. त्यामुळे त्याचा आपण अभ्यास करतो, त्याच्यावरती आपण रेमेडीजही देतो, परंतु एक दीर्घकाल प्रोसेस आहे. ओके. एवढ्या सकारात्मक आयुष्यातून किंवा आपला जो ऑरा आहे हा प्रचंड पॉझिटिव्ह आहे. हो माणसाच्या सोलनी अनेक जन्मांचे प्रवास केलेत, अनेक शुभ पुण्यात्मांचे आशीर्वाद आपल्याला असतात, हो तरी देखील काही निगेटिव्ह गोष्टी आपल्याला आयुष्यात फेस कराव्या लागतात. तर आपल्याला ते सगळे पॅटर्न स्टडी करून मगच त्यावरती बरोबर. उत्तर द्यावी लागतात. बरोबर सो हे असे जे काळे वगैरे
भाग चेहऱ्यावरती येतात, ह्याचा खूप गांभीर्याने अभ्यास आम्हाला करावा लागतो. आतापर्यंत हे जे सगळं आपण बघितलं हे नैसर्गिक किंवा आपल्याला जो देवाने दिलाय तो चेहरा, त्याच्याबद्दल आपण हे सगळे गुणवैशिष्ट्य बघितले. पण काही लोकांचं काम असं असतं की त्यांना त्याच्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते, किंवा आजकाल फिटनेसच्या माध्यमातून असेल किंवा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केले जातात. मग त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्याची ठेवण बदलते. मग हेच सगळे निकष अशा चेहऱ्यांना पण लागू होतात जे कृत्रिमरित्या बदलले गेलेले आहेत. नाही मॅडम, नक्कीच त्याचा परिणाम काही फार होत नाही. ओके अशा कुठल्याही घटकाचा आमच्या रिडिंगवरती परिणाम होत नाही. ओके कारण जसं तुम्ही फिटनेसमध्ये जाल ना, तसं तुमचा चेहरा जो मूळ आहे, त्याचा जी ठेवण आहे त्याच्यामध्ये परत येत असतो. त्याचं फॅट जात असतं, त्याची निस्तेजता जात असते आणि चेहरा तुमच्या मूळ शेपमध्ये परत येत असतो. बरं. दुसरं म्हणाल की कृत्रिम म्हणजे ज्या शस्त्रक्रिया वगैरे आहेत, साधारणपणे एक अंदाज आलेला असतो की ज्याचं फोरहेड असं असेल त्याची हनवटी कशी असेल. ओके एका अवयवावरून दुसऱ्या अवयवाची माहिती मिळते की ज्याचा चेहराच मुळात जर त्रिकोणी असेल तर त्याची हनवटी अशी अगदी चौरस असण्याचं काही कारण नसतं किंवा गोलाकार असण्याचं काही कारण नसतं. बरोबर. किंवा एखाद्याचा उभा चेहरा आहे तर त्याची हनवटी अगदी त्रिकोणी असण्याचं कारण नसतं. कारण त्या चेहऱ्याचं जे काही वैशिष्ट्य आहे ते पूर्ण चेहऱ्याला धारण करतं. त्यामुळे बरोबर. आम्हाला त्याचा फार फरक पडत नाही. कारण लोक लेन्स वापरतात, हल्ली मुली आयब्रोज करतात किंवा हो. अशा वेगवेगळ्या गोष्टी करतात चेहऱ्याची. बरोबर. साधारण आम्ही कन्फ्युज होतो, परंतु जितका आम्ही सराव करू तितकं हो. आम्ही त्यातनं योग्य मार्गदर्शन करतो. बरोबर. आतापर्यंत आपण हे जे सगळं बघितलं, तर ह्याच्यातनं साधारण एक गोष्ट कळली की आपण समोरच्या व्यक्तीचा स्वभावाचा अंदाज बांधू शकतो. मग दैनंदिन व्यवहारात सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीला जाणून घेण्यासाठी फेस रिडिंग शिकावं प्रत्येकाने, असं तुम्हाला वाटतं का? मला वाटतं की प्रत्येकाने शिकावं, परंतु मॅडम मी जसं सुरुवात केली की हिलिंग, आपण प्रत्येक जण हिलर आहोत. बरोबर. रिसिव्हर किंवा गिव्हर अशा हो. 2 प्रकारात आपण मोडतो. हो. तर माणसाला ओळखण्यासाठी प्रत्येकाचं मेकॅनिझम वेगळं आहे. ओके. काही लोकांना माणसाचं बोलणं कळतं, काही जणांना माणसाचे डोळे कळतात, बरोबर. काहींना एक्सप्रेशन कळतात, काही हात बघतात, काही जण पत्रिका बघतात. बरोबर. अशा वेगवेगळ्या मॉडेलिटीज आपण पाहत असतो. बरोबर. त्याच्यातून जर तुमच्या इंट्युशन्स असतील किंवा तुम्हाला क्युरिओसिटी असेल किंवा तुम्हाला वाटून आवाज येत असेल की यार मी फेस रीडर होऊ शकतो माझ्या आयुष्यात, बरोबर. तर तुम्ही ते नक्की करा. कारण हल्ली काय झालंय, दर आठवड्याला एक नवीन कोर्स डेव्हलप होतो बरोबर. की तुम्ही अमुक दिवसात एकदम बेस्ट फेस रीडर बनाल. तर बरोबर. एकदम बेस्ट असं बनता येत नाही. त्यासाठी डेडिकेटेड अभ्यासक्रम, जे मी तुम्हाला सांगितलं, इतक्या घटकांचा अभ्यास आहे बरोबर. आणि तो करण्यासाठी त्याचं बेसिक आहे, त्याचं बरोबर. ऍडव्हान्स आहे आणि त्याच्यानंतर स्पेसिफिक, म्हणजे तू फोरहेड वरनं बघतोयस तर तू फोरहेड वरनच बघ. बरोबर. म्हणजे जसं IT मध्ये असतं की स्पेशालिटी आपण स्पेशालिटी म्हणतो. असते. बरोबर. की तू प्रोग्राम रेस तर तू प्रोग्रामिंग मध्ये कर, मग तू बरोबर. सी मध्ये करू शकतोस किंवा जावा मध्ये करू बरोबर. शकतोस. तसंच तू कुठल्या गोष्टीमुळे तुला ते कळतंय हे आधी हम्म. समजून घे. बरोबर. त्याच्याआधी पूर्ण शास्त्राचा अभ्यास कर आणि मग मात्र तू त्याच्यामध्ये ये तुझी स्पेशालिटी झाल्यावर. त्यामुळे बाकी अशा मी कोर्सेसना लोकांना जाण्यासाठी किंवा लोक जर शिकायला इंटरेस्टेड असतील हो. तर मी त्यांना सुचवतो की बाबा तुम्ही आधी तुमची साधना करा, हो. तुम्ही एक काहीतरी तुमचं अधिष्ठान पूर्ण करा आणि बरोबर. मग तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की या. कारण बरोबर. ह्यातून पैशाचा अपव्यय होतो, शारीरिक ऊर्जेची हो. झीज होते आणि मानसिक ऊर्जेची झीज होते. हो. म्हणजे असे बऱ्याच सद्गुरूंचे दाखले आहेत की त्यांनी सांगितलंय की माणूस अशा मंत्राच्या तंत्राच्या नादाला लागतो आणि त्याचा ऱ्हास होत जातो. हो. हे लोकांना फसवण्यासाठी असेल किंवा हो. मग लोकांना उगाच आकर्षित करून घेण्यासाठी असेल, हो. लोक अशा माध्यमांचा वापर करतात. हे फार चांगलं नाही. बरोबर. त्यामुळे अशा कोर्सेसना जाण्याआधी आपली तेवढी सिद्धता आहे का, हो. आपण थोडी साधना करावी का, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं सेल्फ जे काही नॉलेज आपल्याकडे आहे हो. ते कसं आहे ते पाहूनच प्रत्येकाने यामध्ये जावं. असं म्हणतात ज्याचं कपाळ मोठं त्याचं भाग्य चांगलं. ओके मग अशा रुंद आणि मोठ्या कपाळाची काय वैशिष्ट्ये असतात? मॅडम, केवळ रुंद असं कपाळ नाही म्हणता येणार. रुंद कपाळामागे 2 भाग आहेत, एक कर्व आणि रुंद मोठं कपाळ आणि ज्याची हेअरलाईन ओपन आहे असं कपाळ. आता ज्याचं हेअरलाईन ओपन आहे म्हणजे मोठं कपाळ आहे आणि हेअरलाईन ओपन आहे, अशी लोक मुळात मटेरियलिस्टिक असतात. त्यांना कमी श्रमात जास्त पैसे ही त्यांची मूळ इच्छाशक्तीच असते. बरोबर. दुसरं, त्यांच्याकडे लोक अट्रॅक्ट होतात कारण लोकांना दिपवून टाकणारा किंवा लोकांच्या सायकोलॉजीला अट्रॅक्ट करणारा घटक त्यांच्याकडे असतो. ड्रेसिंग सेन्स चांगला असतो, हो. ते एखादा इव्हेंट उत्तम डिझाईन करू शकतात, त्यामुळे लोक नॅचरली अट्रॅक्ट होतात. बरोबर. दुसरं, यांच्याकडे एक स्किल असं असतं की पैसे कसे मिळवता येतील, ओके. ते कुठल्या क्षेत्रात आहेत ह्याच्यावर त्यांची अतिशय बारीक नजर असते. मी ओके. कुठल्या ठिकाणी पैसे लावले तर मला ते परत मिळणार आहे. बरोबर. भले त्याच्यातलं ज्ञान त्याला कमी असेल तर तो 4 प्रोफेशनलला भेटेल बरोबर. की मी ह्या क्षेत्रात पैसे लावू का, तर तो 4 ठिकाणून पैसे कसे मिळतील ह्याचा अभ्यास करेल आणि मग त्यात पैसे लावेल. बरोबर. त्यामुळे तो एक घटक झाला. परंतु बरोबर. केवळ 2च कपाळ आहेत असं नाही. आपण जसं मगाशी म्हटलंय हो. ना,
लोक दुकानदाराकडे जातात. हो. फायनान्स हा जर आपण उद्देश घेतला तर दुकानदारांनी ही गोष्ट समजून घ्यावी. बरोबर. जर ट्रँग्युलर कपाळाची लोक आली, सामान्य ट्रँग्युलर छोटं कपाळ आहे, तर त्यांना तुम्ही 5,000ची गोष्ट दाखवू ना, बरोबर. त्यांना 1,000 रुपयाच्या 5 दाखवा, 500 रुपयाच्या 10 दाखवा. बरोबर. ते खरेदीसाठी येतात, त्यांना ब्रँडमध्ये इंटरेस्ट नसतो, ते बरोबर. खरेदी करून निघून जातात. बरोबर. जो कर्व कपाळाचा माणूस आहे, छोटं कपाळ आहे आणि कर्व आहे, तो माणूस ते प्राइस टॅग, मग कंपनी मॅन्युफॅक्चरिंग किंवा कुठले ते काय आहे, चिकित्सक असतात फार म्हणजे. चिकित्सा करतात. आता माझ्यासारख्या कपाळाची लोक, मुळात मला 2 गोष्टी हव्यात, एक शर्ट हवाय, एक पॅन्ट हवे. बरोबर. मी तिसरी गोष्ट घेऊनच येत नाही. बरोबर. माझ्या बजेटमध्ये बसते 500 रुपये आहेत, ओके 400 रुपयात झालं, मी घरी निघून येतो. हो. कारण आमचं कपाळ मुळातच असं आहे की जेवढं हवंय तेवढंच घ्यायचं. बरोबर. ह्याच्यानंतर जर आपण बघितलं ना, तर कर्व आणि मोठं कपाळ असतं. ओके. जसं कर्व कपाळ आहे आणि मोठं कपाळ आहे, अशी लोक दुकानदारांना म्हणतात की आता तुम्ही म्हणताय ना, चल द्या तुम्ही. द्या तुम्ही. म्हणजे त्यांना स्वतःचा जो चॉईस असतो तो फार डीप असला तरी ते दाखवत नाहीत. ओके. मी त्यांना अजून थोडे कमी करता येतात का, थोडी घासगीस करता येते का, तर तशा गोष्टी त्यांच्यामध्ये जास्त असतात. अच्छा. त्यामुळे साधारण जे लोक विक्रीसाठी बसतात त्यांनी जर थोडं एवढं ऑब्झर्वेशन केलं तर त्यांना त्या गोष्टी कळून येतील. बरोबर. हे तर झालं पुरुषांचं, पण मग स्त्रियांचं काय? कारण असं म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन हे स्त्रीचं शॉपिंगच असतं. त्यांना काही झालं तरी शॉपिंगच करायला लागते. मग अशामध्ये काय डिफरन्स असतो? मॅडम, पुरुष जे असतात ना, हे सिलेक्टिव्ह शॉपिंग करणारे असतात. ओके. आणि स्त्रिया ज्या असतात ना, त्या बऱ्याच अँगलनी शॉपिंग करतात. ओके. मी घरातलं सामान आहे, स्वतःची आवड निवड आहे आणि अशा बरोबर. बऱ्याच गोष्टींचं वर्गीकरण करून त्या शॉपिंग करतात. बरोबर. त्यामुळे जर एखाद्या स्त्रीचं शॉपिंग असेल, जसं मी म्हटलं त्रिकोणी कपाळ आहे, हो. तर अशी स्त्री स्वतःसाठी एकच गोष्ट निवडेल आणि बरोबर. आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी 4 गोष्टी निवडेल. बरोबर. जी कर्व कपाळाची स्त्री असेल ना, ती स्वतःसाठी सुद्धा गोष्टी चोखंदळपणे निवडेल बरोबर. आणि तिच्या मुलाला सुद्धा सांगेल की हे घेण्यापेक्षा ना तू हे घे, बरोबर. त्यातून तुझा फायदा होईल. बरोबर. ती व्यक्ती फायदा तोट्याचा विचार आधी करेल. बरोबर. आणि आता जसं राहिलं ना की कपाळ आहे की जे आपल्यासारखं कपाळ आहे, जसं म्हणतोय बरोबर. आपण, तर ज्याचं कपाळ डस्टर सारखं आहे, शनीचं कपाळ आहे, बरोबर. असा माणूस 50 रुपये जरी डिस्काउंट मिळाला ना अशा स्त्रीला, तरी तरी ती असतो. खुश असेल की ओके यार, 500 रुपयाची गोष्ट होती, बरोबर. 450 मिळाली. मग भले मार्केटमध्ये 400 रुपयालाच मिळत असेल, ते बरोबर. खरी किंमत 400 असेल, पण मला बरोबर. 50 रुपये डिस्काउंट मिळालाय, त्यातच त्याच्यावरती खुश. स्त्री अतिशय समाधानी असते. म्हणून बरोबर. स्त्री एकाच उद्देशाने शॉपिंग नाही करत. बरोबर. स्त्रीच्या म्हणजे त्यांच्या ज्या उत्तर आहे त्यांच्या शॉपिंगचं, मग घरातलेच जे प्रश्न असतात त्यामुळे स्त्री अपसेट असतात. हो. त्यांचा स्ट्रेस जो असतो तो घरातल्याच प्रश्नांमुळे जास्त असतो. बरोबर. त्यामुळे जे शॉपिंग आहे ते जर व्यवस्थित झालं तर हो. तो स्ट्रेस कमी होऊन जातो, असं आपण म्हणूया. स्ट्रेस बस्टर म्हणूनच शॉपिंग शॉपिंग केलं जातं. बरोबर. मग त्याच्यामागे हेतू मोठे असतात त्यांचे. बरोबर. आजपर्यंत आपण आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे चेहरे बघितले, पण या चेहऱ्यांमागे इतकं रहस्य दडलेलं आहे हे आजच आपल्याला कळालं. धन्यवाद अक्षय सर. आपण आपल्या अभ्यासाने आणि मार्गदर्शनाने आम्हाला इतके चेहऱ्याचे विविध पैलू उलगडून दाखवले. त्याबद्दल मी कर्मा टॉक्स तर्फे तुमचे आभार मानते. धन्यवाद मॅडम. आपण मला या कार्यक्रमात बोलवलं आणि हे जे काही प्रश्न विचारून माझी विद्या लोकांपर्यंत पोहोचवलीत, यासाठी मी आपले आभार मानतो. धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला? आज ज्या आपण चर्चा केल्या त्या चेहऱ्यांवरचे काही विशेष गुणधर्म किंवा काही गोष्टी तुम्हाला तुमच्या चेहऱ्यात आढळतात का, ते आमच्यापर्यंत नक्की कळवा. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हेही आम्हाला कळवा. आणि इतर कोणत्या विषयावरती पॉडकास्ट ऐकण्याची इच्छा असेल त्यासाठी आमच्या कर्मा टॉक्स या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.